विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीच्या प्रसंगी योग्य निर्णय क्षमता, धैर्य आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी कर्णकार न्यू सिटी हायस्कूल येथे आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान व शालेय सुरक्षा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी, स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्याचे उपाय सांगण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीच्या प्रसंगी योग्य निर्णय क्षमता, धैर्य आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने धुळे एज्युकेशन सोसायटीच्या किसनराव सोनूजी कर्णकार न्यू सिटी हायस्कूल धुळे येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन जनजागृती अभियान व शालेय सुरक्षा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी घ्यावयाची काळजी, स्वतःचे व इतरांचे संरक्षण करण्याचे उपाय तसेच प्रथमोपचाराचे प्रशिक्षण प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे देण्यात आले। कार्यक्रमासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड, पोलीस उपनिरीक्षक विजय गावंडे, पोलीस उपनिरीक्षक शंकर उकांडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाट, पोलीस हवालदार गोकुळ वाघ तसेच संपूर्ण रेस्क्यू टीम उपस्थित होती। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री NV नागरे, उपमुख्याध्यापक श्री SV भामरे, पर्यवेक्षक डॉक्टर NU बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना भूकंप, पूर, आग, इमारत दुर्घटना, विद्युत अपघात, सर्पदंश, प्रथमोपचार, बचाव कार्य तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत घाबरून न जाता योग्य पद्धतीने कसे वागावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। आग लागल्यास अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा, दूर झाल्यास सुरक्षितरित्या बाहेर कसे पडावे, जखमी व्यक्तीला प्राथमिक उपचार कसे द्यावेत तसेच आपत्कालीन मदत पथक येईपर्यंत कोणती खबरदारी घ्यावी याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आले। सुनील गवळी, सहसंपादक तथा पत्रकार, नाशिक, धुळे, मालेगाव, नंदुरबार।